गुड मॉर्निंग. तर काल आपण बघितलं होतं स्लो फास्ट कसं करायचं आणि स्लो फास्टने काय बेनिफिट होते हे बघितले काल आपण. तर आज आपण बघणार आहे थोडं मिक्स वर्कआउट बघणार आहे. आज थोडंसं लॉंग करू आणि थोडं स्किपिंग करू, थोडं वेगळा वर्कआउट बघू, कारण की आज हिल ट्रेनिंग होती. हिल ट्रेनिंगला काही जाणं झालं नाही, तर आज थोडंसं वेगळा वर्कआउट करू आपण. तर काल बघितलं आपण स्लो फास्टचे बेनिफिट, तर आज करू. पहिले आपण वॉर्मअप करू आणि मग जॉगिंग केल्यानंतर मग आपण वर्कआउट बघू आजचा. तर चला. आपला वॉर्मअप झाला कम्प्लीट. तर काल आपण केलं तर स्लो फास्ट, तर आज थोडासा वेगळा वर्कआउट करणार आहे. हिल ट्रेनिंग होती आज, पण त्याच्या जागी आज वेगळा करू. पण दरवेळेस सांगतो की डेली तुम्ही वॉर्मअप केला तर त्याच्यानंतर वर्कआउट डेली वेगवेगळा करा. वेगवेगळा केला ना वर्कआउट, तर त्यांनी कसं होतं, प्रत्येक बॉडीचा वर्कआउट करायचा. पहिले अप्पर बॉडीचा करायचा, मग लोअर बॉडीचा, मग स्टॅमिनाचा, मग आपलं लेग पॉवर, मग स्पीड, असे वेगवेगळे वर्कआउट करायचे. त्याच्याने काय होतं, पुऱ्या बॉडीला सवय लागते मग वर्कआउटची, आणि तुमची सगळ्या गोष्टीत परफॉर्मन्स बरोबर येतो. त्याच्यामुळं डेली वेगवेगळं वर्कआउट करायचं, एकच वर्कआउट नाही करायचं. आणि सगळ्यात मेन गोष्ट, लई पोरं काय करते, दररोज 1600 मारते. दररोज 1600 मारून का कव्हर होणार नाहीये. दररोज 1600 जमत नाही, कारण 1600ला एक नवीन टेक्निक असते वर्कआउटची, ती पुढच्या एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन 1600 मारण्यासाठी प्रॅक्टिस कशी करायची. तर हे सांगू आपण. तर आता आपण जॉगिंग करू आणि आजचा आपला वर्कआउट चालू करू. तर 2 किलोमीटर रनिंग आपली कंप्लीट झाली. तर आता वॉकिंग करू थोडीशी. तर मग आजचा वर्कआउट आहे आपला सर्किट ट्रेनिंग. आज यावेळेस हिल ट्रेनिंग मिस झाली, त्याच्यामुळे आता सर्किट ट्रेनिंग करणार आहे आपण. सर्किट ट्रेनिंगमध्ये कमीत कमी 2 ते 3 इव्हेंट असते. ही हप्त्यातून एकदा कंटिन्यू करायला पाहिजेत. एक तर तुम्ही हिल वर्कआउट करा. हिल वर्कआउटचे 2-3 सेट, मागच्या वेळेस आपण जसे केले तसे 2-3 सेट, नाही तर सर्किट ट्रेनिंगचे 2-4 सेट. दोन्ही बेनिफिट तेच देते. त्याच्यामुळं दोन्हीतून एक तर एक्सरसाइज केली पाहिजेत आपण. तर आज करणार आहे आपण. तर चला आज वॉकिंग करू आणि सर्किट ट्रेनिंगचे बेनिफिट पण बघू. बेनिफिट काय असते, जेवढी तुमची आतून पॉवर असते, जी 1600 मीटर मारते, 100 मीटर मारते, जी एंडिंगला जी ताकद येते, ती ही डेव्हलप होती इथून ताकद. तर त्याच्यामुळं तुम्ही सर्किट ट्रेनिंग आणि हार्ड वर्कआउट करा, 2-3 सेट एकत्र. त्यांनी तुमचा स्टॅमिना वाढतो आणि स्ट्रेंथ पॉवर वाढते. तर ह्याच्यामुळं सर्किट ट्रेनिंग हिल ट्रेनिंग केली पाहिजेत. तर चला आपण आता वॉकिंग करू आणि सर्किट ट्रेनिंग चालू करू.
तर आता आपली सर्किट ट्रेनिंग कंप्लीट झाली. तर आपण 3 हे मारले, एक्सरसाइज केल्या, त्याचे 6 सेट मारले. पहिली स्टेप स्किपिंग मारले आपण 100. त्याच्यानंतर डिप्स आणि प्लँक ते 5-5 मारले. नंतर स्क्वॉट्स किती मारले, 20चा सेट मारला. तर हे असं कंटिन्यू असं तिन्ही एक्सरसाइज कंप्लीट झाली तर एक सेट कंप्लीट होतो. तर असे आपण 6 सेट मारले. तर आता बिगिनर आहे, पहिले आपण तर 5 सेट मारले होते, आता 6 एक करून एक्सरसाइज वाढवू आपण हळूहळू. तसा आपला स्टॅमिना बिल्डअप होईल, तसा स्टेप वाढवू. तर आता ह्याने काय होतं, आपली स्ट्रेंथ पॉवर वाढते, मेंटली पण आणि फिजिकली पण स्ट्रॉंग होते या माणसाने. कारण की कोणती पण आपण रनिंग करतो ती एकच पोझिशनमध्ये असते कधी पण रनिंग. तर आपली तर त्याला सवय लागते. हिने कसं एक एक्सरसाइज झाली की लगेच दुसरी एक्सरसाइज चेंज करायची, लगेच तिसरी चेंज करायची, परत पहिल्यावर यायचं. ह्यानी कसं होतं डायरेक्ट ह्या ॲक्टिव्हिटीमधून लगेच दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये जाणं लागतं. म्हणजे डायरेक्ट चेंज व्हायची सवय लागते. कारण की जसं आपण 1600 ओढतो, 1600 कसं आहे डायरेक्ट एक खटी डायरेक्ट स्पीड ओढतो आपण, नाही तर 100ला कसं एक खटी क्विकनेस येऊन जातो ह्याच्याने. त्याच्यामुळे ही एक्सरसाइज आणि हिल ट्रेनिंग महिना हप्त्यातून एकमध्ये तुमच्या शेड्यूलमध्ये पाहिजेत. मग आता आपण वॉर्मअप करू, आता स्ट्रेचिंग करू आणि ॲप्स वर्कआउट करू आपण. तर चला. सर्किट ट्रेनिंग कंप्लीट झाली. तर ह्याने लई बेनिफिट भेटते. ते हिल ट्रेनिंगनी आणि सर्किट ट्रेनिंग दोन्ही कॉमनच आहे, एकच आहे, आणि तो दोन्हीचे रिझल्ट सारखेच भेटते. तर आज आपण बघितलं सर्किट ट्रेनिंग. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.